विशाखा भगत घरका शेफ चॅनलमध्ये आपले स्वागत करते. आगरी पद्धतीत मटण कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवित आहे. चला तर मग साहित्य पाहूया. लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबिरी ह्या सगळ्याचं एकत्रित वाटण करायचं. आणि हा जो खोबरा आहे, हा खोबरा ह्याचे छोटे छोटे काप करून ते भाजून ह्याचा वेगळा वाटण करून नंतर अर्ध मटण शिजून झालं की नंतर हे खोबरा टाकायचं. म्हणजे आता आपण फक्त कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरचीचा पेस्ट करून ते आपण मटणासाठी मॅरिनेट करणार, बरोबर ना? हो, ओके. हा अर्धा किलो मटण आहे आणि आपण ते मगाची वाटण केलं होतं ना, त्याचं हे तयार पेस्ट आहे. ती ह्यात टाकून घ्यायची. जमतेम 2 ते 3 चमचे. अच्छा, आता हे आणि त्यामध्ये थोडी हळद घ्यायची. अच्छा नंतर हळद टाकायची नाही. अच्छा, हे सगळं आपण मिक्स करून घेतोय, मॅरिनेट करतोय. बघा मित्रांनो, आपल्या हळद जी आहे ह्याच टायमाला टाकायची, नंतर टाकायची गरज नाहीये. ह्या टायमाला टाकल्यानंतर काय त्याचे सगळे जंतू वगैरे जे काय असतील ते सगळे मरून जातील आणि त्याचा फ्लेवर पण जे आहे हळदीचा, ते फ्लेवर पूर्णपणे आपल्या मटणामध्ये उतरून जातो. आणि अद्रक लसूण पेस्ट जी आपण लावलेली आहे त्याला, त्याच्याने खूप चांगला स्मेल येतो. जेव्हा फोडणी देतो ना आपण तेव्हाच खूप चांगला स्मेल येतो. आणि हीच मेन ट्रिक आहे आपली आगरी खोई लोकांची. आणि याच्यामध्ये बघा, आपण हा जो खोबरा आहे, हा पण खोबरा जो मगाशी तुम्हाला दाखवलेला की कापून आपण भाजून त्याचं मिक्सर करून घेतलेला आहे. ओके, त्यातला आपण जसं जेवढं लागेल तेवढं आपण टाकणार आहोत. ओके, आता आपण फोडणी द्यायला आपण सुरुवात करतात. आपण तेल टाकतो. ओके, तर तेल आपल्याला बघा मटणामध्ये तेल थोडं जरा जास्त लागतं आणि आपल्याला तरी आली पाहिजे. आणि खूप हे तेल जर वरती तवंग आल्यावर खूप मस्त वाटतं बघायला पण आणि खायला पण, टेस्ट पण त्यात चांगली उतरते. तर आपण आता फर्स्ट तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये बघा हे तेजपत्ता आहे ना, हे काय काय टाकायचं आपल्याला याच्यामध्ये? स्टार फुल टाकलेलं आहे आपण. ही वेलची आहे, मोठी वेलची आहे. मोठी वेलची 2. आणि हे दालचिनी. हा ठीक आहे, दालचिनी टाकलेली आहे आपण. काळी मिरी टाकली, काळी मिरी, लवंग आहे 2 लवंग. अच्छा अच्छा, हे आपल्याला लगेच तडतडले की आपल्याला आता आपण अजून एक त्याच्यावरती लसणाची फोडणी देणार. त्यासाठी आपण लसूण परत थोडं ठेचून घेतलेलं आहे, कारण लसणाच्या फोडणीवरती आपल्याला मेहनतीचा अर्क उतरतो. आता तमालपत्र. तमालपत्र टाकलंय मित्रांनो. त्यानंतर जिरा आलेला आहे. जिरा मोहरी. जिरा थोडा तडतडला की आपण त्याच्यामध्ये हिंग टाकूया. हिंगा मित्रांनो टाका, कारण हिंग आपल्या पचनासाठी पण खूप चांगलं असतं आणि सुद्धा टेस्ट चांगली येते. आपण काही जास्त बाहेरल्या गोष्टी टाकत नाहीत. आपण जे आहे ते नॉर्मल आपल्या घरात ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी टाकत आहोत. तर तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकतोय. ही लसणाची मेन फोडणी आपण देतो ती. आणि आता याच्यानंतर आपलं जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे, मटन आहे, ते मटन आपण टाकणार आहोत त्याच्यानंतर. बघा, याचं पूर्ण फास्ट गॅसवरच ठेवायचं याला पण, आणि याच्यावर थोडं झाकण ठेवून द्यायचं, थोडं वरच्यावरती. झाकण काढून झालेलं आहे. आता आपण याच्यावरती बघा हे सगळं मटन जे आपण मॅरिनेट केलेलं होतं, मटन आपण त्यामध्ये टाकून घेत आहोत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण मटन टाकून घेतलेलं. आणि आता त्याला मस्तपैकी मिक्स करायचं पूर्ण. बघा, आता आपण झाकण ठेवलेलं आहे. 1 मिनिट ते 1.5 मिनिट आपल्याला परत असंच ठेवून द्यायचंय. त्याच्यानंतर परत आपल्याला त्याला पूर्णपणे गाठी मारायची. हे आपण
एक गाठी मारून झालेली आहे, तर सेकंड टाइमला आपण थोडंसं परत 2-3 मिनिटांनी आपल्याला गाठी मारायची अशा ठेवणार आहे. लगेच पाणी नाही ओतायचं. हे आपलं तेलावरती करून घ्यायचं ना. हा, तेलावरतीच आपल्याला याला पूर्णपणे भुनायचंय, म्हणजे एकदम पूर्णपणे आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचंय आणि थोडस तेल सोडलं पाहिजे थोडस. बघा परत आपण हे ठेवणार आहोत. ओके, बघा आता आपण तिसऱ्या टायमाला परत खोलत आहोत. हे बघा कशा प्रकारे झालेलं आहे. फक्त आपण हे तेलावरतीच करतोय, म्हणजे आपण अजून पाणी अजिबात टाकलं ना. आता पाणी आपण टाकणार आहोत त्या टायमाला. ओके, तरच तुमच्या मटणाला टेस्ट येणार. हे बघा आता हे मस्त हे जरी तुम्ही आहे ना याच्यामध्ये थोडस मीठ टाकून, मला वाटतं मी थोडं पाणी अजून टाकलं ते अळणी मटण होऊन जाईल आपलं. हो, थोडस त्याला वाटण पाहिजे वाटण टाकू शकतो, नाही तर नुसतं जरी तुम्ही पिलं तरी खूप छान त्याचा टेस्ट येते. आणि सूप म्हणतात त्याला. आणि आता ह्याच्यामध्ये बघा आपण आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. मसाले जे आहेत आपला आगरी पद्धतीचा लाल तिखट आपण केलेला मसाला आहे, तो 2 ते 2.5 चमचे टाकायचे. आपल्याला 2 चमचे टाकायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपण हळद तर ऑलरेडी आपण टाकलेली होती. त्याच्यानंतर आपण गरम मसाला थोडा टाकून घेणार आहोत. ओके, आता 1 चमचा आपण टाकत, नंतर लास्टला आपण एक अजून गरम मसाला वेगळा टाकू उतरता. ओके, हा बघा हा आपण लाल तिखट मसाला टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मीठ येईल, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगला. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये आपण वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बटाटे सुद्धा टाकणार आहोत. आलू म्हणून आपण टाकणार आहोत. तर ते पण खूप छान होतं, कारण आगरी पद्धतीत आपण सगळ्याच कालवणामध्ये किंवा मटण चिकन बोला आपण बटाटे टाकतो. तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचं टाकू शकता, पण खूप छान लागतं. तुम्ही टाकून एकदा करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. हे बघा अशा प्रकारे आपण सगळं मसाले वगैरे टाकलेले आहेत. आता आपण खोबरं टाकून घेणार आहोत. आपलं वाटण जे आहे ते जे आपण वाटण केलेलं होतं अशा पद्धतीने. बघा हे आपण किती जेवढं लागेल तेवढ्या प्रमाणे टाकायचं आहे. जास्त जर नाही टाकायचं तर त्याचा स्मेल मग येऊन जातो. आता आपल्याला जेवढं मटण आहे त्याच तेवढंच आपल्याला फक्त टाकायचं, जास्त प्रमाणात टाकायचं. आणि मीठ जे आहे आपण जाडं मीठ घेतलेलं आहे. जाडं मीठ आपल्याला हे बघा जाडं मीठ आपण टाकतो. तुम्ही तुमच्यावरती तुम्ही नॉर्मल मीठ असेल तर टाकू शकता. हे बघा मिक्स करून घ्यायचं आपल्याला. पण आपल्या आगरी लोकांना खरं आपल्या शेतातलं मीठ पिकलेलं तेच चांगलं वाटतं. आपण यात पाणी ऍड केलंय थोडं, आता अजून थोडस पाणी ऍड करणार आपण. जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. म्हणजे ऍज तुम्ही कशासोबत खाणार आहात, हे म्हणजे भाकरी सोबत, भात राईस सोबत किंवा कुठल्याही रोटी सोबत, तर त्याप्रमाणे तुम्हाला थिकनेस ठेवायचं तुम्हाला. पण जेवढं थिक राहील तेवढं चांगलं आहे तुम्हाला. आता आपण याच्यामध्ये किचन किंग मसाला पण थोडा ऍड करत आहोत. किचन किंग मसाला जे आहे ते तुम्ही सगळ्याच जेवणामध्ये टाकू शकता मोस्टली. त्याचा खूप चांगला स्मेल येतो आणि टेस्ट सुद्धा चांगली येते. तर किचन किंग मसाला तुम्ही यूज करत जा बाकी सगळ्या कालवणामध्ये किंवा भाजीमध्ये. हे आपण अशा प्रकारे आपलं आता आपण याला झाकण लावून घेणार आहोत. 3 ते 4 शिट्या आपण घेणार आहोत. ओके, मटण कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि मटण आपलं जे होतं ते नॉर्मल जास्त पण छोटा बोकड नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला पीसेस जे होते पण छोटे करून घेतले. म्हणजे जास्त शिट्या घेणार नाही, 4 शिट्यांमध्ये आपलं मटण रेडी होणार आहे. ओके,